राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता मुंबऱ्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। त्यांच्या विरोधात आता या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक जमले आहेत आणि यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला जातो। मुंब्रा पोलीस चौकीच्या बाहेर, पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या ठिकाणी हा निषेध व्यक्त केला जातोय। पाहायला गेलं तर या ठिकाणी सरकारचा आणि स्वतः अजितदादा पवार यांचा देखील या ठिकाणी निषेध नोंदवला जातोय। ज्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या नुसार आता संग्राम जगताप यांचा जो फोटो आहे तो श्वानाबरोबर लावून अशा प्रकारचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला जातोय। त्यामुळे नक्कीच या संदर्भात जरी अजित पवार यांनी जरी या संदर्भात संग्राम जगताप यांना नोटीस पाठवली असली तर मात्र दुसरीकडे अनेक वेळा वक्तव्य केल्यामुळे संग्राम जगताप हे प्रसिद्ध झालेले आहेत। त्यामुळे त्याचा या ठिकाणी निषेध करताना आपल्याला दिसत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त झाला। त्या संदर्भातली आपण माहिती जाणून घेणार आहे। कशा प्रकारचा निषेध आहे, वारंवार वक्तव्य केलं जात आहे, त्यामुळे आज शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज मुंबऱ्यामध्ये या ठिकाणी आंदोलन केलं जातं। का वाटतं अजितदादांनी त्यांना नोटीस दिलेली आहे, मात्र अशा प्रकारे ते थांबतील का? आजचा जो हा निषेध आहे हा शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उभाटा गटाच्या वतीने हा निषेध नोंदवण्यात येत आहे। आपण पाहिले असेल की मुंब्र्यातील जे सर्व जाती धर्माची लोक आहेत, जी मेन जे कुटुंब आहेत, भगत फॅमिली, कोमुर्लेकर फॅमिली, सातपुते फॅमिली वगैरे, हे सगळ्यांनी मिळून हा निषेध ठेवलेला आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजित पवारांना एकच सांगेल की तुम्ही फक्त नोटीस त्यांना दिलेली आहे, नोटीस कशाला देता? तुम्ही डायरेक्ट त्याचा राजीनामा घ्या ना। अजित पवार नेहमी म्हणत असतात की मी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुलेंच्या विचारांवर चालणार आहे। मग हे तुमचे विचार आहेत का? हे तुमच्या पक्षाचे विचार आहेत का? नाहीतर तुम्ही सांगा की आम्ही बीजेपीचे विचार पत्करलेले आहेत, आरएसएसचे विचार पत्करलेले, आरएसएसचं हिंदुत्व आम्ही पत्करलेलं आहे। संग्राम जगताप जे सांगतो हिंदुत्व, ते हिंदुत्व या भारत देशाचं नाहीये, ते हिंदुत्व आरएसएस आणि बीजेपीचं हिंदुत्व आहे। आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो संग्राम जगतापला की तुझी जी घाणेरडी विचारधारा आहे की त्यांनी आज जे वक्तव्य केलं की 100 रेप होतात, तर ते 100 रेप हे जिहादी लोक करतात आणि जे 100 मुली ज्या असतात त्या हिंदू मुली असतात। म्हणजे तुमचं विचारधारा कुठे चाललेली आहे? अजित पवारांनी डिक्लेअर करावं की ही विचारधारा आरएसएसची आम्ही पत्करलेली आहे, माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार आम्ही सोडलेले आहेत आणि बीजेपीच्या विचारधारेवर आम्ही चाललेलो आहे, असं अजित पवारांनी डिक्लेअर करावं। नक्कीच दिवाळीचा सण आहे आणि या सणानिमित्त कुठेतरी गुन्ह्या गोविंदाने दोन्ही जे आहेत ते धर्म जे असतील एकत्र येतात। मात्र काय वाटतं दिवाळी सणानिमित्त जे केलेलं वक्तव्य आहे की त्यांच्याकडनं वस्तू जी आहे ती खरेदी करावा, का वाटतं तुमचा निषेध कसा? एक घाणेरडी विचार आणि घाणेरडी मानसिकतापासून हे विचार आलेले आहेत। मला हे विचार कधीच आपल्या जे सर्व धर्माच्या लोकांना आहेत त्यांना कधीच हे रुजू होत नाही। त्याला कारण असं आहे की आपण कधीच कुठल्या दुकानावरती गेल्यावरती त्याचा धर्म आणि त्याची जात विचारत नाहीये। अख्ख्या जगाच्या पार्श्वभूमीवरती भारत एक असा देश आहे ज्याला डेमोक्रेसीमध्ये 1 नंबरचा देश म्हटला जातो। आपण कुठेही गेलो तर आपली इज्जत हे बहुमूल्य एक चांगल्या व्यक्तीची होते। अशा विचारांची जर लोक येतात त्यावेळेस आपला निश्चितच अख्ख्या जगामध्ये आपलं खच्चीकरण होतं आणि अशा मानसिकतेच्या लोकांना या समाजातून काय राजकारणातून पण यायची गरज नाहीये। कारण की तुम्ही जेव्हा राजकारणाचं मत मागता तेव्हा तुम्ही सर्वांकडे मत मागता। तुम्ही सांगा तुमच्या लोकांना का फक्त तुम्हीच मला मतदान करा, इतर लोकांनी मला मतदान करू नका। मला या ठिकाणी अजित पवारांना एक स्पष्ट माझं विचारणं आहे, मागणं आहे का यांना तुम्ही सस्पेंड करणार का, यांचा तुम्ही राजीनामा घेणार का नाही। मी उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा, या पक्षाचा मी यावेळी उभा आहे आणि मी हे सांगू इच्छितो की आम्ही सर्व पक्षाची लोक आम्ही एका जुटीने हेच सांगतोय का एकता ही अखंडता आहे। नक्कीच मागणी जर ते म्हणतात की त्यांचा राजीनामा घ्यावा, राजीनामा जर नाही घेतला तर पुढचं पाऊल काय असतं? पुढचं पाऊल हेच असेल की हे सिद्ध होईल की जेव्हा हे वारंवार यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो लावतात, त्यांची विचारधारेशी आम्ही मिळतं जुळतं राजकारण करतो किंवा त्या विचारधारेवर चालतो हे जेव्हा ते सांगतात, छत्रपती शिवशाहू फुलेंचं ते जेव्हा नाव घेतात, तर हे सिद्ध होईल की हे फक्त बोलण्यापुरतं आहे, ही फक्त बोलण्याची कामं आहेत। म्हणतात ना मन में राम और बगल में छुरी, तसं आहे त्यांचं की तोंडावरचं सेक्युलरिझम आहे, ह्यांची तोंडावरची फक्त जे काय म्हणतील ते धर्मनिरपेक्षता आणि ह्या गोष्टी असतील, ते खरंच मुळात त्यांनी भाजप आणि आरएसएस ही विचारधारा पत्करलेली आहे, हे त्यावरनं सिद्ध होणार आहे आणि कदाचित त्यांनी आता मान्य केलं पाहिजे। राजीनामा घ्यावा अशी जी मागणी आहे जे ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष यांच्याकडनं देखील होते। पाहिलं तर दोन्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध आंदोलन केलं जातं। त्यामुळे नक्कीच आता येणाऱ्या काळात आता अजित पवारकडनं अशा प्रकारच्या त्यांच्या सदस्यांचा आता राजीनामा घेतला जाणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी मुंब्र्यामध्ये संग्राम जगतापच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला इथे आंदोलक दिसतात। त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता वादाला पुन्हा आता ठिणगी पडलेली आहे। त्यामुळे संग्राम जगतापच्या वारंवार वक्तव्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये
जे आहे ते धर्माचं हे जे वातावरण जे आहे ते खराब करण्याचं काम केलं जातं असल्याची देखील या ठिकाणी आंदोलकांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता अजितदादा पवार कशा प्रकारची कारवाई करतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, मुंब्रा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.